नवनाथ भक्तांची परीक्षा का होते? संकट आले की काय करावे? मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की कितीही प्रयत्न केला तरी समस्या संपत नाही. एक अडचण संपते आणि दुसरी अडचण समोर उभी राहते. पैसा येतो पण टिकत नाही. एखादे काम वारंवार अडकते. जवळच्या व्यक्तीशी गैरसमज होतात. आपल्याला ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्याकडूनच अपेक्षा भंग होतात आणि मग आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी एवढी नवनाथ भक्ती करतो, नवनाथ महाराजांचे नामस्मरण करतो, मग माझ्या आयुष्यात एवढ्याच अडचणी का येतात आहेत? आणि काही भक्त तर असेही म्हणतात, कदाचित नवनाथ महाराज माझी परीक्षा घेत असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी मनोज जाधव ना संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवनाथ भक्तांच्या आयुष्यात संकट आले म्हणजे देव नाराज आहेत असे समजण्याची गरज नाही. प्रत्येक अडचण ही देवानेच पाठवलेली परीक्षा आहे असंही ठामपणे म्हणता येत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, संकटाच्या काळात आपली श्रद्धा, संयम, विचार करण्याची क्षमता आणि योग्य मार्गावर टिकून राहण्याची ताकद याची खरी कसोटी लागते. आणि म्हणूनच संकट आले की घाबरायचे नाही. नवनाथांचे नामस्मरण करायचे, मन शांत करायचे आणि त्यांच्यावर योग्य कृती करायची. पहिली गोष्ट, संकट आले की सर्वप्रथम मन शांत करा. समस्या आली की माणूस सर्वात आधी घाबरतो. आता काय होणार? माझे काम होईल का? पैशाची व्यवस्था कशी होणार? माझ्या घरात असे का घडते? असे विचार सतत मनात सुरू होतात. पण घाबरल्या मनाने घेतलेले निर्णय अनेक वेळा चुकीचा ठरू शकतो. म्हणून संकट आले की सर्वप्रथम काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा, नवनाथांचे नामस्मरण करा आणि मनात म्हणा, नवनाथ महाराज, मला या परिस्थितीतून योग्य मार्ग दाखवा, माझी भीती दूर करा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मला द्या. ही प्रार्थना केल्यानंतर परिस्थितीकडे शांतपणे पहा. दुसरी गोष्ट, संकटात नवनाथांचे नामस्मरण करा. नवनाथ भक्तीसाठी नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही श्रद्धेने साधा जप करू शकतात. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ज्यांना आपल्या गुरुने किंवा इष्टदेवतांनी नामस्मरण करायची परंपरा आहे त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार हे नाम घ्यावे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नामस्मरण म्हणजे फक्त समस्या दूर करण्याचे साधन नाही. नामस्मरणामुळे आपले मन स्थिर करण्यास, चिंता कमी करण्यास आणि परिस्थितीकडे शांतपणे पाहण्यास आधार मिळू शकतो. म्हणून संकट आलं की जप करताना मनात अशी भावना ठेवा, महाराज, माझी समस्या तुमच्यावर सोपवतो, पण माझे कर्तव्य आणि प्रयत्न मी सोडवणार नाही. ही भावना अत्यंत सुंदर आहे. तिसरी गोष्ट, प्रत्येक अडचणीला देवाची परीक्षा समजू नका. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात एखादी अडचण आली की लगेच नवनाथ महाराज माझी परीक्षा घेत आहे असे निश्चित समजू नका. कारण जीवनातील अनेक अडचणी आपल्या निर्णयामुळे, परिस्थितीमुळे, आर्थिक अडचणीमुळे, नातेसंबंधातील गैरसमजमुळे किंवा इतर व्यवहारातील कारणांमुळेही होऊ शकते. म्हणून भक्तीबरोबर विवेकही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, व्यसनात नुकसान झाले असेल तर त्याचे कारण शोधा. पैशाची अडचण असेल तर खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब करा. नात्यात समस्या असेल तर शांतपणे संवाद करा. काम अडकले असेल तर त्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. आणि या सर्व गोष्टी करताना नवनाथांचे नामस्मरण ठेवा. भक्ती आणि व्यवहार यांची संगड घालणे ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे. चौथी गोष्ट, दुसऱ्याकडे मदत मागण्याआधी इष्टदेवतांचे नामस्मरण करा. फोटोमध्ये सांगितलेल्या विचारांचा एक सुंदर आध्यात्मिक अर्थ असा घेता येतो. संकट आले की लगेच घाबरून प्रत्येक व्यक्तीकडे धाव घेण्याऐवजी काही क्षण स्वतःला सावरणे. सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे, नवनाथ महाराजांना मनापासून प्रार्थना करावी. त्यानंतर कोणाकडून मदत घ्यावी, कोणाचा सल्ला घ्यावा आणि काय कृती करायची ते ठरवा. याचा अर्थ असा नाही की माणसाची मदत घेऊ नये. देवांवर श्रद्धा ठेवून योग्य माणसाची मदत घेणे देखील योग्य आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश, नाथ महाराजांच्या भक्तीचा अर्थ असा नाही की भक्ताच्या आयुष्यात कधी संकट येणार नाहीत. भक्तीचा सुंदर अर्थ असा आहे की संकट आले तरी माझे मन पूर्णपणे तुटणार नाही. मी माझ्या श्रद्धेला धरून राहील, योग्य विचार करीन आणि योग्य प्रयत्न करत राहील. आज तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल, पैशाची असो, कामाची असो, नात्याची असो किंवा मनातील चिंता असो, घाबरू नका. काही क्षण शांत बसा, नवनाथ महाराजांचे स्मरण करा, मनातील भीती त्यांच्या चरणी अर्पण करा आणि मग स्वतःला सांगा, मी प्रयत्न सोडणार नाही, माझी श्रद्धा सोडणार नाही आणि चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम आणि श्रद्धा, योग्य प्रयत्न यांची साथ असेल तर माणूस परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. नवनाथ महाराजांकडे एकच प्रार्थना करूया, हे नवनाथ महाराज, आमच्या आयुष्यात संकट आले तर त्यांना समोर जाण्याची शक्ती द्या. आमचे मन स्थिर ठेवा, योग्य मार्ग दाखवा, आमच्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि तुमच्या नामस्मरणातून आमचे मन कधीही दूर होऊ देऊ नका. ओम नमो आदेश. जर तुम्हालाही नवनाथ महाराज
महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा. ओम नमो आदेश. नवनाथ महाराज माझ्या पाठीशी आहेत आणि हा व्हिडिओ एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी साध्या कोणत्याही अडचणीतून जात आहे. नवनाथ महाराज सर्वांना सद्बुद्धी, संयम आणि योग्य मार्ग दाखवा. ओम नमो आदेश.